मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेल्या कामाविरोधामध्ये जन आक्रोश समिती आक्रमक पाहायला मिळते। पळसपे येथे पाठपूजन करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकणस्थ सहभागी झाले होते। आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। पळसपेनंतर पुढचं आंदोलन हे पेणमध्ये होणार असून पुन्हा लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत हे आंदोलन असणार आहे। याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। सदस्य आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांच्या पुढची मार्गदर्शन कसं असणार आहे किंवा आंदोलनाचे स्वरूप कसं असणार आहे। सर, ज्याप्रमाणे आता मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, पुढची तुमची भूमिका काय आहे? आता हे जे आंदोलन जे आम्ही करतोय ते यासाठी आहे की तुम्ही बोललात की खड्डे जे पडलेत ना हे लवकरात लवकर बुजवले गेले पाहिजे, पण आम्हाला रस्ता पूर्ण पाहिजे। कारण होतं कसं, दर गणपतीला फक्त खड्डे बुजवले जातात आणि ती तात्पुरती मलमपट्टी होते। दर गणपतीला परत आम्हाला हाच प्रकार आहे की बाबा रस्ता नाही। आणि हा जो अपूर्ण रस्ता आहे हा लवकरात लवकर पूर्ण व्हायसाठी आजचं हे आंदोलन सुरू इथून करतोय। त्याच्यामध्ये आज आम्ही गणपतीचा आशीर्वाद घेतोय, पाठपूजन सोहळा होईल, पुढे आणखी 7 दिवसांनी पाद्यपूजन होईल, त्याच्या पुढे 10 दिवसांनी जेव्हा गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी बाप्पाचं आगमन होईल। ते लांजापासून हे आंदोलन सुरू होईल आणि ते मुंबईच्या दिशेने सरकत पुढे मुख्यमंत्रीच्या बंगल्यासमोर येईल। यापुढील आंदोलनाचं स्वरूप आम्ही लांजापासून गणेशोत्सव सुरू करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी 10 दिवस आरती महाआरती होईल। त्यानंतर 11व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर हा संपूर्ण जनाक्रोश आंदोलन जाईल, जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला डेडलाईन दिली जाते। ही डेडलाईन देताना तुमचा नक्की आराखडा काय, जोपर्यंत आम्हाला आराखडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही गणेशाचं विसर्जन करणार नाही। नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री आले, त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी हेलिकॉप्टर मधून दाखवलं। हेलिकॉप्टर मधून जर रस्ता दाखवला तर त्यांना काय तळमळ करेल? जेव्हा तेही रस्त्यावरून जातील तर भविष्यात त्यांचाही या आकड्यामध्ये समाविष्ट होईल। जेवढी लोक राजकारण करतायत, जेवढे पक्ष राजकारण करतायत, त्यांना आम्ही एकच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवरायांचं नाव वापरू नका। छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये जाणारा रस्ता हा असा असेल, ह्या राजकारण्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, त्या काला वाटत नाही ते मला कळत। जनाक्रोश समिती आहे ती मुंबई गोवा महामार्गाविरोधात आक्रमक झालेली आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप ते आता पुढे कोकणामध्ये देखील पुढे होणार आहे। म्हणजे सासह मी आकांक्षा देशमुख, मराठी पहिली। मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी मागणी होते। या रखडलेल्या कामाविरोधामध्ये या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।